भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर दरवर्षी गौरी आवाहन केले जाते। गौरी एकटी येत नाही, त्या दोघ्या बहिणी येतात, ज्येष्ठा आणि कनिष्ठा। गौरी ही गणपतीची आई म्हणजेच माता पार्वती आहे आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते, म्हणून यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये यांनाच महालक्ष्म्या सुद्धा म्हणतात। नमस्कार मंडळी, विभूती दर्शन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी विषयीची संपूर्ण माहिती। तसेच आपल्याला माहित आहे आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल सप्तमी आहे आणि महालक्ष्म्यांचे आव्हान किंवा आगमन आज होणार आहे, म्हणून ज्यांच्या घरी परंपरेनुसार ज्येष्ठा गौरीचं आगमन होते त्यांच्या घरी आज अतिशय उत्सवाचं, आनंदाचं आणि सुख समृद्धीचं वातावरण आहे। श्री गणेशाचं आगमन झालेलंच आहे। 4 दिवसाने श्री गणेशाचं आगमन झाल्यानंतर 4 दिवसाने महालक्ष्मींचं आगमन म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचं आगमन सुद्धा होते आणि त्यांच्यासोबत एक झोल्या आणि एक जोली असे त्यांचे 2 मुलं असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये यांची सुद्धा माहिती जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू, मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याच घरांमध्ये महालक्ष्मीचे आगमन होणार आहे, म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आगमन होणार आहे। लक्ष्मीच्या नावापुढे महा लागते म्हणून तिला महालक्ष्मी म्हणतात आणि महालक्ष्मी या शब्दाचा अर्थ खूप विशेष आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पौराणिक कथा सुद्धा आहे आणि त्या कथेनुसार समुद्र मंथनातून महालक्ष्मीची उत्पत्ती झाली आहे आणि महालक्ष्मीची बहीण अलक्ष्मी हिचा सुद्धा जन्म झालेला आहे। श्री महालक्ष्मी म्हणजे येणारं धन आणि श्री अलक्ष्मी म्हणजे जाणारं धन, म्हणजेच आपण जो पैसा खर्च करतो ती म्हणजे अलक्ष्मी आणि जी आपल्याकडे पैसा किंवा धनधान्य जेही बरकत होते ती म्हणजे महालक्ष्मी। म्हणून आपण ज्याप्रमाणे महालक्ष्मीचं पूजन करतो त्याचप्रमाणे अलक्ष्मीचं सुद्धा पूजन करतो आणि महालक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघ्या बहिणी असल्यामुळे या दोघींचंही पूजन केलं जाते। अलक्ष्मीला खास विष्णूने वरदान दिलेलं आहे, तेही पुढे आपण व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत आणि त्यामुळेच महालक्ष्मी कशी पावते आणि अलक्ष्मी कशी पावते याचं उदाहरण आपल्याला कळून येईल। तर महालक्ष्मी समुद्र मंथनातून ज्यावेळी प्रगट झाली त्यावेळी श्री भगवान विष्णूने महालक्ष्मीला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय केला आणि त्यावेळी आपली ज्येष्ठ भगिनी म्हणजेच अलक्ष्मी हिचा विवाह झाल्याशिवाय महालक्ष्मी स्वतः विवाह करणार नाही म्हणून भगवान विष्णूला सांगते। तर भगवान विष्णू अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वी सोबत लावून देण्याचा निश्चय करतात आणि त्याप्रमाणेच अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वी सोबत लावून देतात। पण अलक्ष्मी हे उपद्रवी असते, अवगुणी असल्यामुळे तो तपस्वी तिला सोडून वनामध्ये निघून जातो। तेव्हा ती रडत अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली बसते आणि तिथून विष्णू जात असतात। त्यावेळी भगवान विष्णूला अलक्ष्मी रडताना दिसते। तिची हकीकत ऐकून भगवान विष्णू तिचं सांत्वन करतात आणि तिला वर देतात। पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे अलक्ष्मीचा वास असेल। दुसरा वर, शनिवारी अश्वतास प्रदक्षिणा घालणाऱ्यास म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिळा देऊ नये हे भगवान विष्णू अलक्ष्मीला सांगतात। आणि तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल। तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघींचेही पूजन केले जाते आणि यांनाच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी किंवा ज्येष्ठा लक्ष्मी आणि कनिष्ठा लक्ष्मी असे सुद्धा म्हणतात। यांनाच महालक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणून सुद्धा ओळखले जाते। तर अशी आख्यायिकेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची म्हणजेच महालक्ष्म्यांची कथा आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक कथांमधून देवी देवतांची आख्यायिका सांगितलेली आहे। एका आख्यायिकेनुसार असं सुद्धा सांगितलं आहे की माता पार्वतीचं रूप महालक्ष्मी आहे आणि म्हणून महालक्ष्मी ही आपल्या मुलाच्या भेटीला म्हणजेच माता पार्वती ही आपल्या मुलाच्या गणपतीच्या भेटीला येते आणि सवासिनी सारखी 2.5 दिवस राहते। ती आपल्या माहेरात राहते आणि तिला औंचार पाहुणचार करून तिला साडी चोळी नेसून तिला विसर्जित केलं जाते। महालक्ष्मी सोबत तिचे 2 मुलं सुद्धा असतात, झोल्या आणि झोली, एक मुलगा आणि मुलगी यांचं सुद्धा महालक्ष्मी सोबत पूजन केलं जाते। आणि ज्या घरांमध्ये मुलं किंवा मुली जन्माला येतात
तर बऱ्याच घरांमध्ये फक्त मुलाचं म्हणजे झोल्याचं पूजन केल्या जाते, तर कोणत्या भागामध्ये कोणाकोणाच्या घरामध्ये मुलीचं म्हणजे झोलीचं पूजन केल्या जाते। मात्र महालक्ष्म्यांचं पूजन झोल्या आणि झोलीशिवाय अपूर्ण आहे, म्हणून महालक्ष्मीचं पूजन तिच्या मुलांसोबत केलं जाते। मी बऱ्याच लोकांच्या घरी फक्त एका लक्ष्मीचं पूजन सुद्धा बघितलेलं आहे, आपण सुद्धा बघितलं असेल। पण मला असं वाटते की महालक्ष्मीचं पूजन हे महालक्ष्मी, ज्येष्ठालक्ष्मी आणि कनिष्ठालक्ष्मी अशा दोन्ही गौरींचं पूजन व्हायला हवं। कारण ज्या घरामध्ये परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं पूजन होते, तर तिथे दोन्ही गौऱ्यांचं पूजन आणि सोबतच झोल्या आणि झोली असतातच। पण काही लोक आता नवीन पद्धतीनुसार आपल्याला ते खूप छान वाटते म्हणून बरेच लोक ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं पूजन करतात, तर किंवा आपल्या घरी त्यांचं आव्हान करतात। आणि त्यांना जर नियम माहीत नसेल तर त्यांनी सर्वात आधी नियम जाणून घ्यावे आणि त्यानंतरच आपल्या घरी गौरीला आमंत्रित करावे किंवा लक्ष्मी आपल्या घरी बसवाव्यात। कारण याच्या मागे असं आहे की आपण आपल्या लहानपणी ऐकलं असेल, ज्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचं आगमन होते तर ते घर ज्येष्ठा गौरी किंवा कनिष्ठा गौरी स्वतः निवडते आणि त्या घरामध्ये मी येते म्हणून ती स्वप्न रूपात जाते किंवा मग खऱ्या खुऱ्या रूपात सुद्धा, मनुष्य रूपात सुद्धा त्याला दर्शन देते। असे मी बरेचसे उदाहरण माझ्या लहानपणी आणि आताही कधी कधी ऐकते। तर तुमच्याकडे जर असं एखादं उदाहरण असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट्स करून सांगा। आपल्या लहानपणी किंवा आताही आपण असे उदाहरणं ऐकले असेलच। म्हणून ज्येष्ठा गौरी कोणीही बसू नये, ज्या ठिकाणी ज्येष्ठा गौरीचं मन असेल त्या ठिकाणी ज्येष्ठा गौरी स्वतः जाते। बरेचशा घरांमध्ये ज्येष्ठा गौरी परंपरेनुसार बसवल्या जातात, पण तिथे तिचं मन लागत नाही, कारण जे जुने लोक असतात ते निघून जातात आणि नवीन लोक चांगल्या पद्धतीने किंवा मनोभावाने त्या देवीचं पूजन करत नसेल तर ती देवी तिथे मग राहत नाही आणि तिचं मन तिथे लागत नाही। तर ती असं घर निवडते जे घर भक्तिमय असेल, ज्या घरामध्ये पूजा अर्चा होत असेल, ज्या घरातील लोक मनोभावाने आणि विचाराने सात्विक असेल, मग ते गरीब असो किंवा श्रीमंत असो, तर असं घर ती देवी निवडते आणि त्या घरामध्ये जाऊन ती आशीर्वाद देते किंवा तिथे मग स्थापित होण्यासाठी ती कोणत्या ना कोणत्या रूपात त्या घरामध्ये स्थापित होते। अशा पद्धतीने ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची कथा आहे। ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीचं आगमन आज होणार आहे। आपणा सर्वांना महालक्ष्मी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा। महालक्ष्मी प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करो। आज संध्याकाळी 5 वाजतापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत ज्येष्ठा गौरीचं आगमन केल्या जाते, ज्येष्ठा गौरीला आव्हान केल्या जाते आणि या दिवशी म्हणजेच आज 3 वाजतापासून ते 4:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। तर या काळामध्ये ज्येष्ठा गौरीचं आगमन करू नये आणि संध्याकाळच्या वेळी ज्येष्ठा गौरीचं आगमन करावं। असं म्हणतात की उन्हामध्ये सुद्धा ज्येष्ठा गौरीला आमंत्रित करू नये। जो भाव तुम्ही ज्येष्ठा गौरीला आणतेवेळी मनामध्ये ठेवाल तोच भाव आपल्या घरामध्ये प्रवेश करेल असं म्हटलं जाते। म्हणून ज्येष्ठा गौरीला आणताना आपल्या मनामध्ये भाव अतिशय चांगले असावे, सर्वांच्या कल्याणाचे असावे आणि आपल्या घरामध्ये बरकत हो म्हणूनच म्हटलं जाते, गौरी आली सोनपावलांनी आली, गौरी आली कोणत्या पावलांनी आली। तर ह्या ज्या बाया म्हणतात तर त्याच्या मागे हेच कारण असते की गुरढोरांच्या पावलांनी आली, हळदी कुंकवाच्या पावलांनी आली, सुख समृद्धीच्या पावलांनी आली, सोन्या चांदीच्या पावलांनी आली, हळदी कुंकवाच्या पावलांनी आली, सुख समृद्धीच्या पावलांनी आली। गुरढोरांच्या आशीर्वादासाठी, मुलबाळांच्या आशीर्वादासाठी, पाणी पावसाच्या आशीर्वादासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी गौरीचं आगमन होत असते। तर आपण सर्वांनी गौरीच्या आगमनाची अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करावी आणि गौरीचं आगमन अतिशय चांगल्या प्रकारे करून आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण कराव्यात। नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल